1 जानेवारी 2026च्या अनुषंगाने या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर आता इथे जे बॅरिकेडिंगचं काम चालू आहे, अंदाजे 20 लाखाच्या आसपास लोक येण्याची शक्यता गृहीत धरून पोलीस प्रशासनाने आपला संपूर्ण फौजफाटा म्हणजे कमीत कमी 13 ते 14 हजार ग्रामीण आणि शहरात मिळून पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी लागलेला आहे। कायदा व सुव्यवस्था राखावा म्हणून CCTV फुटेज आहेत मोठ्या प्रमाणात। हे रॅकिंगचं काम दिसतं, इथे तुम्हाला मीडियाचं काम दिसतंय, तिकडे काही खाजगी मंडप पडलेले आहेत की ज्याच्या माध्यमातून धम्माचा प्रचार प्रसार करणार आहोत। म्हणजे आणि मागील 3-4 दिवसापासून विविध विभागातील प्रशासनातील मोठे मोठे अधिकारी या कार्यक्रमावर सगळेजण लक्ष ठेवून आहेत की हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सगळेजण प्रयत्न करतात। उद्यापासून इथे फुलाचं डेकोरेशन चालू होईल, म्हणजे स्तंभाचा वरचा भाग जो आहे तो फुलांनी सजवला जाणार आहे। उद्या इथे क्रेन येईल मोठ्या प्रमाणात आणि तिथे फुलांचं संपूर्ण सजावट केली जाणार आहे। आपण स्तंभाच्या उजवीकडे बघितलं तर सार्वजनिक शौचालयाची जी काही व्यवस्था असते सुलभ शौचालयाची, तर मोठ्या प्रमाणात सुलभ शौचालयाची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने झालेली आहे। अंदाजे हजारो लोक या ठिकाणी आत्ताच उपस्थित आहेत, जे देहूला जाऊन मानवंदना देऊन या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आलेले आहेत। तर हजारो लोकांची व्यवस्था आत्ता झालेली आहे। येणाऱ्या 2 दिवसामध्ये लाखो लोकांच्या मूलभूत सुविधा आपल्याला ह्या स्तंभ परिसरात आणि स्तंभ परिसरातील पूर्व बाजू म्हणजे नगरच्या दिशेला आणि पुण्याच्या दिशेला झालेल्या दिसतील। याच्यामध्ये प्रामुख्याने पुण्याच्या दिशेला कमीत कमी 200 ते 250 एकर जागा ही पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गाड्या किंवा भीमसैनिक उपस्थित राहणार आहे। पूर्वेला देखील 150 ते 250 एकर जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून दिलेली आहे प्रशासनाच्या वतीने। कारण यावर्षी महानगरपालिकेच्या ज्या काही निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्याच्यामुळं इकडे येणाऱ्यांची संख्या भीमसैनिक इथे येणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असेल, कारण काही त्यांना बसेस वगैरे सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील आणि कमीत कमी 2 ते 3 लाख इतर वर्षापेक्षा 2 ते 3 लाख भीम अनुयायी या ठिकाणी 1 जानेवारीला जास्त प्रमाणात येतील। मोठ्या प्रमाणात भीम अनुयायांनी इथे येणार आहेत असं म्हणताय आपण, तर येणाऱ्या भीम अनुयायांना काय संदेश द्याल आपण? मी असा संदेश देईल की दरवर्षीच जिथे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जे काही भूमी आहेत, क्रांतीभूमी असेल, चैत्यभूमी असेल, या सगळ्या ज्या भूमी आहेत तिथे ज्यावेळेस लाखो भीम अनुयायी येत असतो त्यावेळेस शांततेत येतो तो कार्यक्रम यशस्वी कसा होईल हीच भूमिका त्याच्या पाठीमागची असते। मी या 1 जानेवारीला येणाऱ्या सर्व भीमसैनिकांना आवाहन करेन, खरं तर देशभरातून किंवा देशाच्या बाहेरून देखील काही भीमसैनिक या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत असतात। मी सर्वांना आव्हान करेन की या ठिकाणी आल्यानंतर जी काही ऊर्जा आहे, वर्षभराची जी काही ऊर्जा आहे, या स्तंभाला पाहून या शूरवीरांना मानवंदना देऊन आपल्याला इथं ऊर्जा घेऊन जाण्याचा एक स्रोत आहे, साधं हे ठिकाण आहे। आपण इथे येऊन आपल्या कुटुंबासहित आपण आलात तरी ते संपूर्ण पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, सर्व व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध आहेत। आपण आपल्या लहान मुलासहित वयोवृद्ध माणसासहित या ठिकाणी येऊन मानवंदना देऊ शकता, तेवढी काळजी आपली या ठिकाणी घेण्यात येणार आहे। तर आपण यावं आणि या स्तंभाला मानवंदना द्यावी एवढंच आम्ही आपल्याला सुचवतो।